हॅलो फ्रेंड्स, आज बनवूया झणझणीत मटकी रस्सा। ही भाजी खूप चमचमीत आणि टेस्टी लागते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी पहिल्यांदा मी मटकी स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर 2 कांदे चिरून घेतले, 1 टोमॅटो, लसूण, कढीपत्ता। आता एक खोबऱ्याचा छोटा तुकडा घेऊन तो चिरून घ्यायचा आहे। नंतर मिक्सरमध्ये खोबरं, लसूण आणि कोथिंबीर यांचे एक वाटण बनवायचं आहे। आता कढईमध्ये कांदा, टोमॅटो, तेल टाकून भाजून घ्यायचं आहे। नंतर आता हे भाजलेला कांदा टोमॅटो आपल्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून त्याची एक मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकून पहिल्यांदा हे खोबऱ्याचं वाटण परतून घ्यायचं आहे। ते परतल्यानंतर कांदा टोमॅटोची पेस्ट टाकून ते पण 5 मिनिटे परतायचं आहे। आता यामध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला, मीठ, हळद आणि धनेपूड यामध्ये थोडं पाणी टाकून याची पेस्ट बनवून यामध्ये टाकून आपल्याला 5 ते 7 मिनिटे परतून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे। आता यामध्ये मटकी टाकून 10 मिनिटे परतून घ्यायचं आहे। मग आवश्यकतेनुसार पाणी टाकून 15 ते 20 मिनिटे मंद आचेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर तयार आहे आपली झणझणीत अशी मटकीची भाजी। ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत कशासोबत पण खाऊ शकता। खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करा।